जय जिजाऊ जय शिवराय दंडोत प्रणाम सगळ्यांना. तर हा बघा कसा बघतोय. आता याला वाटतंय मम्मी फक्त व्हिडिओ शूट करते आहे, पण याच्या मागची त्याला मेहनत अजून कळत नाही. पण तरीही माझं बाळ आहे ना म्हणतं बरं का, मम्मी तुला मदत करू लागा का थोडी. आता कसं आहे ना, लेकरांचं म्हणणं आणि करणं हे वेगळंच असतं. आता ते करायला गेले मदत की ते जास्तच काम वाढून जातं. आता तिथं आहे ना, तो मदत करायला गेला होता आणि खाली माझा चहा सांडून ठेवलेला होता. म्हटलं तू राहू दे बापा, मला दुसरंच काम काही अजून जास्त वाढून जाईल, म्हणून त्याला आता बाजूला ठेवलं आणि बाकीचे कामं मी आवरायला घेतले. तर 6:30 वाजेची टिफिन रेडी करावा लागतो, म्हणून हे सगळे कामं राडा पडलेलाच असतो. आता हे आवरण्यामागची मेहनत जी आहे ना, ते खूप म्हणजे खूप हे असते, खूप टाईम लागतो त्या गोष्टीला करायला. खराब व्हायला वेळ लागत नाही, पण करायला खूप वेळ लागतो. कारण की दिवसभर आपल्याला घर क्लिनिंग करतो ना, त्याच्यासाठी सकाळी खूप मेहनत करावी लागते. सगळं व्यवस्थित ओट्यावरचं जे आहे ते आवरून घेतलं. नंतर माठावरलं जे पाणी व्यवस्थित होतं तेही साफ करून घेतलं. नंतर फरशी वगैरे साफ करून घ्यायची. नंतर मग बाकीचे कामं करायचे, असं माझं ठरलेलं असतं. सध्या तरी आता अशी रुटीन चालू आहे. नंतर अंघोळ वगैरे आवरली, नंतर तयारी वगैरे करायला घेतली. आता काल ना मी मस्त अशी माझे केस स्वतःच्या हाताने कापून बघितले होते, तर खूप छान झाले होते. तर थोडीशी मनामध्ये ना भीतीही होती माझ्या, कारण की केस धुतल्यानंतर तर छान दिसत होते. आणि पण म्हटलं मग आता दुसऱ्या दिवशी कसे दिसत आहेत काय माहीत नाही, कारण की मी पहिल्यांदाच कापलेले होते. म्हटलं तर एवढ्यासाठी ना पार्लरमध्ये जायला आपल्याला तर काही वेळ नाही आहे, म्हणून. पण छान दिसत होते. नंतर संध्याकाळी ना स्वयंपाकाच्या मध्ये काय करावे सुचत नव्हतं मला, म्हणून पटकन अशी मस्त मटकीची भाजी पोळी करायला घेतली. आता लेकरांना तर मटकीची भाजी आवडत नाही, त्यांना भाजून आवडते किंवा अशी साधी उकडून आवडते. पण त्यांना जबरदस्ती करून दिली होती मी, कारण की रोज रोज त्यांना वेगळं काय करून द्यायचं नाही का, म्हणून ना पटकन भाजी स्वयंपाक करून घेतला. आणि इकडे मस्त मसाला ताकही करत घेतलं सोबत, कारण आता उन्हाळा आहे तसं थंड थंड खावाचं वाटतंच. त्याच्यामध्ये मस्त पुदिना, कोथिंबीर, मिरची बारीक करून घेतली, आलं पण घालून. आणि ताकामध्ये ते घालून घ्यायचं, थोडंसं मीठ आणि साखर घालायची. आता याला 1-1.5 तास मस्त असं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि जेवणाच्या वेळेस मस्त जेवण झाल्यानंतर प्यायचं, खूप छान लागतं. आता जेवण वगैरे तर आटोपलं होतं आमचं. नंतर आम्हाला परत खायचं होतं ॲक्सक्रीम. आता ही पण ॲक्सक्रीम आहे ना, मी घरीच बनवली होती. मँगो ॲक्सक्रीम आहे, खूप छान लागते चवीला. पटकन लेकरांना दिली आणि मस्त अशी छान झालेली होती, क्रीमी क्रीमी. चलो बाय.